हाय गाईज, चला मी बनवत आहे दुपारचं जेवण. मुलं यायचा टायमिंग आहे लेट, 3 वाजता येतील मुलं. तरी बघा दुपारचं स्वयंपाकाची तयारी चालू आहे. मी आज आहे सोमवार, श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. तर मी बनवत आहे गवारीची शेंग. आता भात टाकलेला आहे, चालू आहे भाताला शिजायचं काम. आणि ही वाजती कुकरची शिट्टी, आणि ही शिट्टी वाजती त्याच्यामध्ये आहेत बटाटे, त्याच्यामुळे ती शिट्टी वाजती. असा विचार केला मी, ते पनीर तर नको म्हणलं खायचं आज. ते पनीरचं जरा थोडंसं बघितल्यापासून समाचारमध्ये ते पनीर नकोच वाटायला लागलंय खायला. म्हणून म्हणलं जरा बटाटा आणि मटर टाकून मस्त भाजी बनवावी एकदम असं, आणि पुरी आणि भात आणि हे गवारीची शेंग आणि काहीतरी खीर वगैरे, नाहीतर काहीतरी हलवा म्हणजे शिरा करू उपास सोडायला. माझा पण उपवास असतो सोमवार. माझा पण सोमवार असतो आणि माझ्या मिस्टरांचा पण असतो. मग आम्ही तर रात्री सोडतो, त्याने ड्युटीवरून ऑफिसवरून आले ना, मग त्यावेळेसच मग मी पण सोडत असते. दुपारी वगैरे सोडत नाही. काय उपयोग मग ते धरून थोडा मिनिट बी उपाशी राहू शकत नाही का, म्हणजे असं काय भूक वगैरे लागत नाही, असं काय वाटत नाही की भूक लागली जेवावं म्हणून. आम्ही म्हणजे दोघं मिळूनच मग रात्रीच उपास सोडतो त्याच्यामुळं. आणि सकाळ सकाळ आज पावसाचं आगमन सुरू झालेलं आहे. आज 2 दिवसानं पाऊस आला, म्हणजे पाऊस नव्हता एवढा, पण आज सकाळ सकाळ चांगलाच पाऊस आला. आणि आज आभाळ बी भरपूर दिसते. आज पावसाचा मोसम, चांगलाच पाऊस झाला. मला जायचं होतं क्लासला आणि पाऊस चालू झाला तरी मी गेले, जाऊन आले. आता थोडासा मग काहीतरी खाल्लं, चिप्स वगैरे, आणि म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी करू आपण, है ना. का तर मुलं पण येतील ना 3 वाजायला, तर मुलांना पण लागतं. मग काय तर मग ट्युशनला जातील 4 वाजायला, त्याच्या आधी मग ते बनावं लागतं मग. चला, आमच्या शिट्या वाजतच राहते रे, तर त्याला इग्नोर करा जरा थोडंसं, त्याला साईडला ठेवा आणि माझ्या गप्पा ऐका. है ना, गप्पा माझ्या चलते त्या. ते मी इंस्टावरती बघत होते, आपलं ते मुलांना ते डोंगरावरून उडी मारली नाही का, ते आई वडील पण बिचारे गेले त्याच्यासोबत. काय काय ह्यांच्या जीवाला माहिती त्यांचं कारण, आहे ना. खरं आहे ना, आपल्याला काय माहिती त्यांच्या मनामध्ये काय, त्यांची मनस्थिती कशी आहे, काय झाले काय नाही, आपल्याला माहिती नाही. असं नाही व्हायला पाहिजे होतं. माझं म्हणणं ते तिघं पण वाचायला पाहिजे होते, म्हणजे मुलानं जास्तच केलं हो. जिद्दी जिद्दी जिद्द जिद्द काय त्याच्यात बी मनात नसेल बिचारायच्या, त्या तर पोराच्या बी मनात की आपण बाबा असं करावं म्हणून. पण ती काय असतं ते म्हणते ते ना, ती व्हायच्या ती गोष्टी ती होतच असते त्या. ती करायला गेला काय, बाप बिचारा वाचवाय आला, ती बी बिचारा पडला आणि माय बी महाग. वाईट वाटलं यार, खरंच इतकं विचित्र ना. ऐकल्यानंतरच ना, म्हणजे पूर्ण आज गुप्यातीच चालू आहे इंस्टावरती, त्यांचेच चालले ते व्हिडिओ वगैरे. वाईट वाटते खरंच, असं कोणासोबत होऊ नये. मला वाटते
मला वाटते जीवन ना एकदाच येतंय, तर माणसानं खरंच मनस्तुक जगावं बघा. काही पण टेन्शन असू द्या, त्या टेन्शनला मागं टाकायचं आणि जिंदगी पुढे जे होईल ती होईल. पण थोडे म्हणजे टोकाचे पाऊल उचलून ये, माझं म्हणणं. का उपयोग मग? एकदा जिंदगी हा एकदा जगायचं, एकदा असं तर नाही ना की बाबा आता मेलं की लगेच उद्याच्याला जन्म होणार आहे आपला. नाही ना, असं असं होऊ शकतं, पण जन्म बंद करून टाकते. जन्म आणि जीवन, जन्म जीवन एकच, एकदाच होतं. आणि असं नाही की बाबा ही वस्तू तुटली म्हणून आपल्याला दुसरी भेटती, असं आपला जन्म नसतो, जीवन नसतं की बाबा आता मेलं तर आपल्याला लगे उद्या दुसरा जन्म उद्या भरपाई, असं नसतं. ही लोकांनी ना मनावर घ्यावं, खरं सांगते मी. उगाच टेन्शन बरं वाईट करून घ्यायचं का उपयोग हो? जाणारं जातंय, 2-4 दिवस रडते ती, कुठले बी कुणी पण 2-3 दिवस दुःख, चला महिना दुःख, पुन्हा काय झालं जैसे ते वैसे. म्हणून ना काय पण होऊ द्या, टेन्शन घ्यायचं नाही, मस्त जगावं माणसानं. जिंदगी एकदाची ती जगावं. असं बी नाही की बाई ही तुटलं म्हणून दुसरी जिंदगी आणायची. गाडी तुटली म्हणून चला रे ती गाडी दुसरी येते, घरातल्या काही वस्तू खराब झाल्या तर दुसरं येऊ शकतं, पण ही जिंदगी आहे ना, ही जिंदगी येऊ शकत नाही डबल आपल्याला. म्हणून माणसानं फार विचार करावा जगताना खरंच. आणि इतकं सुंदर आयुष्य दिलंय ना देवानं आपल्याला, खूप सुंदर आयुष्य आहे. त्या आयुष्यामध्ये ना फक्त जगायचं कसं, फक्त तेवढं बघायचं. ह्या तर गोष्टी आहेत छोट्या मोठ्या, कुणाला नसतं टेन्शन, प्रत्येकांना टेन्शन असतं काही ना काही. कोण कशा ना कशा दुःखी असतो, भरपूर आहे, सगळं आहे. कोण श्रीमंत आहे, कोण गरीब आहे, कोण लय श्रीमंत आहे, पण कशा ना कशामुळे थोडं का व्हायना काय तर दुःख देवाने ठेवलेलं असते प्रत्येकाजवळ. असं नाही की की सगळी सुखी असते ती, सगळ्याजवळ दुःख दिलेलं आहे देवानं वाटून, ह्याला एवढं त्याला एवढं असं असते. पण कुणाकुणाला कसं असते, दुःख सहन करायची कॅपॅसिटी नसती, मग ते काय, मग लास्ट मग ते जास्त मनावर घ्यायचं, विचार करत बसायचं, डोक्यावर तेच तेच ताण घेत बसायचं सारख्या सारख्या, मग ती माणूस इरिटेड होतं. आणि मग ते असं मनात विचार येतात की आपण असंच करावं तसंच करावं. त्याच्यामुळं ना जास्त विचार नाही करायचं, मस्त खायचं प्यायचं, मस्त जिंदगी जगायची, जी होईल ती होईल. रात्र गेली ना सकाळ झाली ना बास. प्रत्येकाच्याच आहे जिंदगीमध्ये काय नाही काय. त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही. जेव्हा आपल्याला देव बोलवतोय तेव्हा बिंदास जायचं डोळे झाकून, तेव्हा मग देव बी वाचू शकत नाही. मग काय खरंय का नाही? जितकी जिंदगी चलती जितकी चलू द्या, मस्त एकदम मजेत एन्जॉय करत. समजलं, टेन्शन घ्यायचं ना वाईट वाटतंय हो खरंच. खूप वाईट वाटतं अशा गोष्टी ऐकल्या ना, की असं झालं तसं झालं. नाही खरंच, म्हणजे आजकालची पिढी जी आहे, मुलं मुली जास्त म्हणजे कसं आहे, मनावर घेतात आणि मनाला लागल्या ना गोष्टी मग ती बाहेर निघत नाहीत. असं झालं आजकालच्या मुलांना, जास्त मनावर घ्यायचं, जिद्द करायची, ही पाहिजे तर हीच, म्हणजे असं त्यांना बरं वाईट बी काही माहिती नसतं. बरं वाईट आहे, हे खराब आहे, जे पाहिजे. आपल्यासोबत वाईट व्हायले त्यांना काही फरक पडत नाही. आजकालच्या पिढीची कहाणी अशी आहे, आपलंच खरं आहे सगळं, जीव आहे ती. किती वरून पडला बिचारा, किती लागला असेल त्याच्या मागं ती आई बिचारी, त्याच्या मागं ती बाप, किती कसं म्हणलं असेल. मी तर तेच विचार करते, ते वरून पडल्यानंतर कसं झालं असेल त्यांचा जीव, म्हणजे जाग्यावरच मेली, विचार करा म्हणजे किती लागलं असेल त्यांना. ऐकूनच माझ्या तर अंगावर काटा आणि डोळे गच्च भरले ते माझे. खरंच मला ना अशा गोष्टी बघितल्या ऐकल्या ना मला खूप वाईट वाटते. असं वाटतंय ना असं करायला नाही तर पाहिजे हे ना,
त्याच्या जीवाला काय वाटलं असेल, किती लागलं असेल, किती वेदना झाल्या असतील. मीही विचार करते, खरंच विचार येते माणसाने ना खरंच. आणि असे असे ना टोकाचे पाऊल उचलू नये. राग आला ना तर त्याने जाऊन बसावं कुठेतरी एका साईडला. राग शांत झाल्यानंतर माणसानं यावं, मला तर वाटते. पण बरं वाईट करू नये. राग ना फक्त 5 मिनिटाचा असतो. ते 5 मिनिटं कुठं इकडं तिकडं घालवायचे ते बघायचं फक्त. त्या 5 मिनिटात असं नाही करायचं की टोकाचं पाऊल करायचं, उचलायचं आणि असंच करायचं आणि तसंच करायचं. राग आल्यानंतर माणसानं त्या रागाला कसा कंट्रोल करायचा आणि शांत कसं करायचं ते पाहायला बघायचं असते. तर जिंकलो, नाही तर काहीच उपयोग नाही. अहो राग तर कुणाला पण येतोय. कुत्र्याला पण राग येतोय, माहित आहे ना. कुत्र्याला छेडलं ना ते कुत्रं चावाय बघते. आणि कुत्र्याला नाही छेडलं तर काय नाही करत, त्याला पण राग येतोय, भुकतोय आणि मग शांत बसते. त्याच्यामुळं राग तर सगळ्यालाच येतो, तसं काय नाही, राग सगळ्याला आहे. त्याच्यामुळे राग आला ना थोडंसं शांती, कुठं तुम्हाला जिथं जावं वाटते, मन थोडंसं शांत तुम्हाला वाटते की कोणाला बोलून मन हलकं होईल तर खरंच बिंदास बोला. कुणाला वाटतंय मी बाहेर गेले तर थोडं माइंड माझं फ्रेश होतं, तर बाहेर फिरायला जावा. फिरून माइंड फ्रेश होतं. मनातले विचार तिथंच सोडून यायचे. जिथं फिरायला जातो ना तिथं सोडून द्यायचे असते ते विचार आणि मस्त पहिल्यासारखी जिंदगी जगायची असते. माणसाला कळत नाही, रागाच्या ह्याच्यामध्ये जिंदगी जाती. ती आर्मीचं पण मध्ये झालेलं, ते बॉर्डरवर गेली फिरायला आणि ती जाऊन तिथं कशी आर्मीला बोलली, आर्मीवाले जवानांना. विहांचे बी काय बी रूल असतात, प्रॉब्लेम असतो, रस्ता पाऊस काय त्यांना सगळं माहीत असते आर्मीवाल्यांना. आणि रूल लागू असते, रूल फॉलो करावे लागतात आर्मीवाल्यांचे. ती काय ती बोलली बाई मग फडा 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 फडा, हम टॅक्स देते इसलिए तुम्हारी सॅलरी होती है. ती जी बोलली ती चुकीचं बोलली ती बाई, तसं नव्हतं बोलायला पाहिजे तिनं. का तर आम्ही बी आर्मीवाल्यांच्याच बायका आहो, आम्हाला माहिती आहे आम्ही टॅक्स भरतो. आम्ही बी टॅक्स भरतो. ती आली फिरायला, तिला थोडी बोलवलं होता आर्मीवाल्याने की फिरायला ये म्हणून. ती बी इकडं वरी फील्डमध्ये, मग तिथं खूप प्रॉब्लेम होत असतात. कधी बर्फ, कधी थंडी, कधी काय सगळं. म्हणजे ती काय ओपन थोडी सांगावं लागते की इथं असा प्रॉब्लेम आहे, इथं हे असं आहे तसं आहे. नाही म्हणलं तर माणसानं नाही का त्याच्या पाठीमागं काही तर कारण असेल नाही म्हणायचं. आणि हम घुमणे आते हे टॅक्स भर के, तू तुझ्या जीवावर इथं थांबली होती आणि एखाद्यानं आतंकवाद्यानं उडवलं असतं तर तिला दुसरीकडं. माणसांना बोलायचंच कळत नाही. फडा 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 काय बोलली इंग्लिशमध्ये. तिला वाटलं मी लयच आता मोठी झाली, इंग्लिशमधून बोलून मोकळी झाली फडं फडं. आणि वाटलं असेल व्हायरल होईल मी इन्स्टावर. पर दुसरंच कारण झालं त्याचं. एक रात्र बी मला वाटते तिची मुश्किल झाली असेल झोपायची, एवढी तर ती परेशान झाली असेल. चुकीचं बोलली नाही ना, असं नव्हतं बोलायला पाहिजे. देश कोणचे पण वर्दीवाले असो, युनिफॉर्मवाले असो, कुणालाही कधी वाईट वक्त बोलू नये. ती किती संघर्ष करून आलेली असते, ती किती ग्राउंड केलेली असते, ती किती पळापळी त्यांची सगळं पूर्ण. असं नाही की की काय ते पेपर झाला म्हणून झाला पासून लगे गेला. त्याच्या मागं पण खूप रूल्स आहेत. रनिंग म्हणा, प्रत्येक वर्दीच्या मागं काय ना काय कारण असते, समजलं का. कोणी नाही बसलं की अशी ड्युटी द्यायला, सर्व्हिस लावून द्यायला. नाही, मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही, असं आहे ती. माणसांना बोलून निघतात. कुठलेही वर्दीवाले असो, पोलीस डिपार्टमेंट असून चाहे आर्मी असून. मला ना इतकं अभिमान वाटतं आणि प्राऊड फील वाटतं ना वर्दीवाल्यांचे. मला खूप वाईट वाटतं. कोणी शिव्या दिलेल्या, कोणी वाईट वक्त बोलते, कोणी काय पण बोलते, कोणी व्हिडिओ उगच बनवायचं आणि मग उगं बदनामी करायची, ह्यानं असं केलं त्यानं तसं केलं. तर हे चुकीचं आहे, चुकीचं नाही करायला पाहिजे. पण खरं सत्तेत पुढे येत असतंय ना,
त्याच्यामुळं ना चुकीचं तुम्हीच फसचाल. त्याच्यामुळे चुकीचं वागायचं नाही. जिथं चुकताय ना तिथं बोला तुम्ही की हां हे चुकीचं आहे म्हणून. पण तुम्ही उगाच कॅमेरे चालून व्हिडिओ बनवता ती खूप चुकीचं आहे. त्याचं न काय कारण असलं तर तुम्ही ट्रिपल सीट बसून जाचाल, हेल्मेट नाही घालचाल, मग ती तुमची चुकी आहे ना. ती थोडी पोलीसवाल्याची चुकी आहे, तुमची चुकी आहे. तुम्ही स्वतःच्या सेफ्टीसाठी जायचं. बाबा कुणीतर आपली माय बहीण बायको कुणीतर वाट बघती, हेल्मेट घालायचं. अरे ट्रॉफिक पोलीस कुणी पोलीसवाला बी नसताना तर माणसाचे ना ॲक्सिडेंट झाले असतील कितीतरी होतील. सगळे रूल तुडू गेले असते. हे रूल आहे म्हणून तरी बरं आहे, नाही तर मग काहीच खरं नसतं. सगळे प्यायलेली खाणारी प्यायला सगळे मिक्स. कोण कुठं कुणाला किती धडका लागला ते बी समजलं नसतं. माणसानं ना प्रत्येक वर्दीवाल्यांची इज्जत करावी. आणि मग ते काय बोललं तर मग माणूस फसतंय. ती बाई कशी फसली बघितली ना बोलून आर्मींना. काय पण बोलली, टॅक्स बदल गेली. एक रात्र तिची मुश्किल झाली. म्हणून ना बोलताना ना थोडासा विचार करून बोलावं मला वाटतं. आणि कसं आहे सांगू का, एकानं कमेंट केली ना त्याच्या मागं लगेच कमेंट करत माणसं बी चुकीचं बोलतात. असं असतं. एकानं कमेंट केली की लगेच दुसरा बी लगेच कमेंट, तिसरा बी. मग ती कसं असते, एक कुत्रं पिसळलं ना त्याच्या मागे 50 कुत्री पिसळते ती. असं काम आहे माणसावाचं. तरी काय बी चुकीची अफवा करायची, काय पण चुकीचं बोलायचं आहे ना. असंच केलं तर तसंच केलं, पण खरं पुढे येत असतं एक ना एक दिवस. समजलं ना. चला, मी ह्याच्यामध्येच राईस बनवत असते. मला कुकरमध्ये नाही आवडत. मी पातेल्यामध्येच काही पण असू द्या, मी पातेल्यामध्येच राईस बनवते. आणि मी इसमें बनाया आलो आलो अभी ये बनाएंगे गवारी का सब्जी. अभी देखेंगे क्या क्या, देखती हूँ अभी राइस का पानी निकालूंगी. पाणी काढते, एकच मिनिट. आता गवारीची शेंगाची भाजी बनवते. आता ह्याला ना मी थोडंसं भाजून घेते. आता आलू शिजलेत का नाही ते बघावं लागेल. पाऊस खूप पडणार आहे आज. खरंच लय इतका पाऊस आलाय ना, म्हणजे आबाळला ना इतकं आलंय ना आबाळ. आम्ही पण विचार करतो आमच्या इथं डोंगरावर जायचा. तिथं आपलं महादेवाचं मंदिर आहे ना, खूप सुंदर मंदिर आहे. आपलं घोडेश्वर डोंगर त्याला म्हणतात. खूप मस्त मंदिर आहे महादेवाचं. खूप गर्दी असते आणि विशेष म्हणजे त्याच्यामुळं आम्हाला पण जायचं होतं, पण आमचे क्लासेस चालू आहेत ना, त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं एक दिवस क्लासला दंडे मारून म्हणलं जाऊ सगळ्या मैत्रिणी मिळून. मुलं पण शाळेत जातात ना, वर डोंगरावर आहे ना, त्याच्यामुळं मग बघू आता तिसरा नाही तर बघू आता सोमवार कोणचा तरी आम्ही पण थोडंसं बघू. तुम्हाला मी गेल्यानंतर नक्की दाखवलं तिथलं शूट पूर्ण. खूप सुंदर वाटते चालायला. ज्याला म्हणजे ज्याला चालायची सवय आहे ना ती माणूस जाऊ शकते बरी. आणि मग ज्याला चालायची सवय नाही असंच मग जबरदस्त, मग ते मग रात्री झोपणं नामुमकिन आहे. पाय खूप दुखतात मग रात्री झोपताना. मग ते कळत नाही, चढताना मस्त वाटते. मग घरी आलं ना आणि रात्री झोपेत मग सगळं निघते बघा. रातभर पाय दुखते ती मग. ट्युशन आले की स्कूलमधून मुलांचे ट्युशन सुरू होते. ते एकाला सोडायला गेले की एकाला आणायचं, एकाला सोडायला गेलं की एकाला आणायचं. ते असं चलतंय दिवसभर माझं काम.
चला आता ह्यांना भाजीला तर हे करते थोडंसं लाईक कमेंट आणि माझे व्हिडिओ आवडत असले तर खरंच मला सांगत जावा कमेंट करून की हा छान आहेत म्हणून. बाय.